नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण या चॅनलमार्फत तलाठी या परीक्षेसाठी सराव प्रश्नांची सिरीज चालू केलेली आहे, जी TCS पॅटर्ननुसार आपण घेतलेली आहेत. आणि आजचा आपण घेणार आहोत इंग्लिश या विषयावरती. त्याचा आपण ग्रामर घेतलेला आहे आणि आजचा हा आपला इंग्लिश विषयावरती 11वा सराव पेपर आहे. ऑलरेडी आपली मराठी सिरीज वेगळी चालू आहे आणि GS सिरीजसुद्धा वेगळी चालू आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे त्या व्हिडिओचा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच फायदा होईल. व्हिडिओ चालू करण्या अगोदर जर या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करायचं व बेल आयकॉनवरती क्लिक करायचं, म्हणजेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. तर आजचा व्हिडिओ चालू करू आपण पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, तर बघा इथं पहिला प्रश्न काय दिला आहे तुम्हाला. कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम इनडायरेक्ट स्पीच टू डायरेक्ट स्पीच. बघा इथं इनडायरेक्ट टू डायरेक्ट म्हणले. ठीक आहे, पहिलं कसं करत होते की डायरेक्ट स्पीचमध्ये देत होते आणि इनडायरेक्ट करायला सांगत होते. आता त्याने डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये दिलं आणि आपल्याला त्याचं डायरेक्ट स्पीचमध्ये कन्वर्ट करायचं आहे. वाक्य काय पहिलं पाहून घ्या. द चेअरपर्सन एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट. ठीक आहे, हे तुमचं वाक्य आहे. तर बघा या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे त्याचं. तर वाक्य बघा, वाक्य जेव्हा तुम्ही बघता ना, इथं वाक्यामध्ये एक्सक्लेम नावाचा शब्द आला आहे, बरोबर. तर हे आपलं डायरेक्ट स्पीचमध्ये एक्सक्लेमेटरी सेंटेन्समध्ये जाते, बरोबर आहे. तर ठीक आहे, तर बघा पहिला पर्याय त्यानुसार आपला कटतोय, कारण की इथं क्वेश्चन मार्क आला, क्वेश्चन मार्क येणार नाही आपला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा वाक्याचा काळ बघा. ठीक आहे, चेअरपर्सन एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी इंटेलिजंट. ठीक आहे, वाक्य बघा, वाक्यामध्ये वॉज आले. जर वॉज आले तर त्याचं डायरेक्ट स्पीचमध्ये ॲमेझारपैकी काहीतरी येणार आहे. ठीक आहे, तर इथं बघा लास्टला ॲम असलेला शब्द कुठं आहे, इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे एक आहे. सॉरी, बघा 3 नंबरच्या याला वॉज दिले. ठीक आहे, मग हा सुद्धा पर्याय येणार नाही, बरोबर, आणि हा सुद्धा पर्याय येणार नाही. तर उरले आता आपल्याकडे 2 पर्याय. बघा 2 नंबरचा पर्याय आणि 4 नंबरचा पर्याय बघा. द चेअरपर्सन सेड, बरोबर आहे. हाऊ व्हेरी इंटेलिजंट आय ॲम, राईट. आता मला सांगा, व्हेरी घ्यायची काय गरज आहे इथं, काही गरज नाही. तर हा सुद्धा तुमचा पर्याय कट होतो. तर उरला आता एकच पर्याय बघा, पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. द चेअरपर्सन सेड हाऊ इंटेलिजंट आय ॲम. हे त्याचं बरोबर डायरेक्ट स्पीचमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली स्पेल्ड वर्ड सांगायचे आपल्याला. 4 पर्याय दिलेत यासाठी. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 1 एक्झॉर्बिटंट. काय तर एक्झॉर्बिटंट, याची स्पेलिंग बरोबर आहे. आणि बाकी फाइंड द एरर इन द सेंटेन्स. फाइंड द एरर इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये आपल्याला चूक शोधायची. चूक असेल तर ठीक आहे, नाहीतर वाक्य नो एरर म्हणून सांगायचं. वाक्य बघा, दे डज विश एनीबडी हार्म. बघा वाक्य बघा, इथं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वाक्य येतो आपलं. तर याच्यामध्ये बघा इथं दिले त्यांनी डज. आता मला सांगा, दे सोबत कधी डज जात नाही. दे सोबत काय जातं, नेहमी डू जातं. तर इथं आपलं चुकतंय कुठं, दे डजमध्ये, राईट. मग पर्याय क्रमांक काय उत्तर यायला पाहिजे आपलं, पर्याय क्रमांक 3 दे डज. हा जो आहे ते चुकीचा पर्याय आहे. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आर्टिकल वापरायचे आपल्याला ए अँड द यापैकी. ठीक आहे, तर वाक्य काय दिलं पहा, विजडम इज नॉट अ व्हर्च्यू दॅट मेनी पजेसेस. ठीक आहे, विजडम इज नॉट अ व्हर्च्यू दॅट मेनी पजेसेस. आता आपल्याला बघा इथं आर्टिकल इथं का ते सांगायचं आहे. ठीक आहे, इथं आर्टिकल येत नाही, ध्यानात ठेवा. पर्याय क्रमांक 3 उत्तर योग्य राहील. नो आर्टिकल इज रिक्वायर्ड. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक. वाक्य दिले आपल्याला, वाक्य दिले वी रिसेंटली टू आवर न्यू बंगलो. 4 पर्याय दिलेत आपल्याला इथं. ठीक आहे, क्रियापद दिलेत आपल्याला, तर आपल्याला भरायचे योग्य क्रियापद. तर बघा यासाठी योग्य उत्तर इथं बघा, पर्याय क्रमांक 2 हॅव. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. आता इथं बसतं बघा, वी हॅव, राईट. वी हॅव इथं पहिल्या रिकाम्या जागेमध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये शिफ्टेड, राईट. कारण की हॅव, हॅज आणि हॅड जर आलं तर आपल्याला क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. तर इथं बघा, इथं रिसेंटलीसुद्धा आले, म्हणून मी काय केलं, इथं हॅडचं सुद्धा पर्याय आणि शिफ्टेडसुद्धा बरोबर आहे. तर इथं रिसेंटली आल्यामुळे मला काय घ्यावं लागत आहे, पर्याय क्रमांक 2 वी हॅव रिसेंटली शिफ्टेड टू आवर न्यू बंगलो. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहील यासाठी. काय तर पर्याय क्रमांक 2 बघा, इथं प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये वाक्य चालेल आपलं, वी हॅव रिसेंटली शिफ्टेड टू आवर न्यू बंगलो. पुढचा प्रश्न, अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इन्फॉर्मेशन. पुन्हा बघा इथं फिल इन द ब्लँक आहे. वाक्य काय दिले पाहून घ्या अगोदर. इथं वाक्य दिलं बघा आपल्याला. ठीक आहे, वाक्य पहा, अ कम्प्युटर इज अन इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच इन्फॉर्मेशन. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 1 स्टोअर्स, राईट. विच स्टोअर्स इन्फॉर्मेशन. ठीक आहे, पुढचा प्रश्न, वन हू नोज एव्हरीथिंग. वन हू नोज एव्हरीथिंग, ज्याला सर्व काही माहीत आहे.
त्याला वन वर्ड आपल्याला द्यायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 ऑमनीसायंट. त्याला काय म्हणतात? ऑमनीसायंट. हे ध्यानात ठेवा. बाकीचे अर्थ मी दिले इथं पाहू शकता तुम्ही. पुढचा प्रश्न. चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन्स दॅट इज क्लोज इन द मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. बघा इथं क्लोज मिनिंगवाला शब्द द्यायचा आपल्याला. क्लोज, ठीक आहे. सिमिलर मिनिंग द्यायचं आपल्याला. वाक्य काय दिलं पाहून घ्या. द रेन्स अबेटेड आफ्टर द क्लाउड्स क्लिअर. ठीक आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा. अंडरलाईन शब्द आपल्याला अबेटेड, त्याला मी हायलाईट केलं आहे. तर याचा आपल्याला क्लोजवाला मिनिंग द्यायचं आहे. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 सबसायडेड. ठीक आहे. तर हा क्लोजवाला मिनिंग आहे. बाकीचे अर्थ मी दिलेत, तुम्ही इथे चेक करू शकता. पुढचा प्रश्न आहे आपल्याला. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्टली बरोबर स्पेलिंग असणारा शब्द शोधायचा आहे. 4 पर्याय दिलेत कॅसेट या शब्दासाठी. तर बघा कॅसेटची स्पेलिंग येते बघा पर्याय क्रमांक 4 CASSETTE. CASSETTE ही आहे आपल्या कॅसेटची स्पेलिंग. पुढचा प्रश्न. गेस द अँटॉनिम ऑफ द गिवन वर्ड. अँटॉनिम म्हणजेच काय? विरुद्धार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द आपल्याला द्यायचे रॅपिडली या शब्दासाठी. राईट. रॅपिडली म्हणजेच काय? रॅपिडली म्हणजे एकदम जोरात, वेगाने. ठीक आहे. तर यासाठी बघा, तर याचं विरुद्धार्थी काय येणार आहे? हळूवारपणे. मग हळूवारपणेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्लोली. राईट. स्लोली हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. आता इथं फास्टली आपण ह्याचा सिनोनिम म्हणून सांगू शकतो. ठीक आहे. फास्टली आपण सिनोनिम देऊ शकतो याला. पण इथं अपोजिट म्हणले तर आपण स्लोलीसोबत जायला पाहिजे. पुढचा प्रश्न. आउट ऑफ ऑप्शन्स आयडेंटिफाय द इनडायरेक्ट स्पीच ऑफ द गिवन सेंटेन्स. ठीक आहे. आता इथं आपल्याला दिले बघा डायरेक्ट स्पीचमध्ये, याचं आपल्याला इनडायरेक्ट करायचं. राईट. वाक्य पहिलं वाचून घ्या. शी सेड टू हिम व्हाय डोंट यू गो टुडे. व्हाय डोंट यू गो टुडे. शी सेड टू हिम. तिने त्याला काय म्हणले की तू आज का जात नाहीस. राईट. तर हे वाक्य दिले आपल्याला. बघा वाक्य काय दिले आपल्याला? WH क्वेश्चनमध्ये आहे. ठीक आहे. तर याचं इनडायरेक्ट करताना आपल्याला इथं जे व्हाय दिले ना, तर यालाच आपल्याला कनेक्टर म्हणून वापरावं लागते. राईट. इफ येणार नाही वाक्यामध्ये, कारण की हेच नो टाईपवाला क्वेश्चन आहे आपला. तर इथं बघा व्हाय कनेक्टर वापरलेले किती वाक्य आहेत बघा. पहिल्या याच्यामध्ये तर नाही. राईट. आता उरलेत आपले किती पर्याय बघा? 2च पर्याय उरलेत, कारण की चौथा पर्याय तर नन आहे. ठीक आहे. तर यासाठी बघा आपण काय ऑप्शन घेऊ शकतो. तर बघा अजून एक इथं आपण पर्याय कट करू शकतो. इथं टुडे आहे बघा. राईट. टुडेला आपण इनडायरेक्टमध्ये करताना दॅट डे करतो. तर इथं बघा दॅट डेवाला एकच पर्याय दॅट डे, आणि खाली जो दिला आहे प्रिव्हियस डे आहे, जे आपण येस्टरडेसाठी कन्वर्ट करतो. मग उत्तर यायले काय आपलं बघा पर्याय क्रमांक 2 शी आस्क्ड हिम. बघा व्हाय आपण कनेक्टर म्हणून घेतले, तोच WH वर्ड घ्यावा लागते आपल्याला. त्याच्यानंतर बघा ही डिड नॉट, कारण की इथं डू नॉट दिले तर त्याचं डिड नॉट होईल. त्याच्यानंतर गो दॅट डे. पुढचा प्रश्न. न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. तर इथं बघा आय न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. बघा हे सिन्सवाला जो शब्द आहे ना, तो नेहमी ना कशामध्ये येतो बघा? जास्तीत जास्त प्रेझेंट परफेक्ट. येस प्रेझेंट. तर इथं बघा हा रीडिंग नावाचा शब्द मी ॲड केला नव्हता, आता ॲड केला आहे. तर बघा आय रीडिंग न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. तर यासाठी उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3 आय हॅव बीन रीडिंग न्यूजपेपर सिन्स मॉर्निंग. पर्याय क्रमांक 3 इथं बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये चाललं आहे आपलं वाक्य. पुढचा प्रश्न. ही टॉट अस इन स्कूल. ही टॉट अस इन स्कूल. बघा इथं वाक्य दिले ही टॉट अस इन स्कूल. याचं आपल्याला काय करायचं? चेंज द व्हॉइस. राईट. चेंज द व्हॉइस करायचं आहे. पहिलं वाक्य बघा. पहिलं वाक्य आपलं आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ही टॉट अस इन स्कूल. ठीक आहे. तर यासाठी आपल्याला याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्जन काय येतं बघा. पर्याय क्रमांक 1 वी वेअर टॉट बाय हिम इन स्कूल. राईट. आता इथं आपण घेतलं आहे असला पॅसिव्ह करताना आपल्याला काय करावं लागलं? असं वीमध्ये कन्वर्जन होईल. त्याच्यानंतर आपण HV घेतला वेअर, कारण की वाक्य आपलं ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं आहे सिम्पल पास्ट टेन्समध्ये. तर आपल्याला वेअर घ्यावं लागतं, वॉच किंवा वेअर. तर वी सोबत वेअर जातं. त्याच्यानंतर इथं जे टॉट आहे त्याचं आपल्याला V3 टॉटच येते. त्याच्यानंतर बाय घेतलं, आणि त्याच्यानंतर ही जे इथं आले ना त्याचं कन्वर्ट कशामध्ये होणार आहे? हिममध्ये. त्याच्यानंतर इन स्कूलच राहणार आहे. पुढचा प्रश्न. चूज द वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन दॅट इज अपोजिट इन द मिनिंग टू द वर्ड गिवन बिलो. बघा इथं अपोजिट इन द मिनिंग म्हणले. राईट. अपोजिट इन द मिनिंग. विरुद्धार्थी शब्द आपल्याला द्यायचा आहे इनफिबलसाठी. इनफिबलसाठी विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. तर याचं उत्तर येतं बघा स्ट्रेंथेन. ठीक आहे. याचे अर्थ मी दिलेत बाजूला, तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न. डोंट लाफ दोज बेगर फिल इन द ब्लँक. प्रिपोजिशन टाकायचं आपल्याला. बघा इथं वाक्य काय दिलं? डोंट लाफ दोज बेगर फिल इन द ब्लँक. तर बघा लाफ सोबत ना हे ध्यानात ठेवायचं, लाफ सोबत कधी पण ॲट नावाचा शब्द जातो. ठीक आहे. ॲट. लाफ ॲट. राईट. 15चं काय येतं मग? पर्याय क्रमांक 3 डोंट लाफ ॲट दोज बेगर. पुढचा प्रश्न. ऑल द पार्टिसिपेंट्स प्रायझेस टुमारो. बघा यासाठी फिल इन द ब्लँक आहे आपल्याला. योग्य काळ वापरायचं याच्यामध्ये.
उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 राईट. ऑल द पार्टिसिपेंट्स विल बी गिवन प्राइजेस टुमारो. इथं टुमारो दिले म्हणजे बघा भविष्यकाळामध्ये वाक्य चालले आपलं. मग भविष्यकाळामध्ये बघा आपल्याला विल तर लागतेच. ठीक आहे, मग याच्यामध्ये विल नाही तर 2 नंबरचा पर्याय ऑटोमॅटिक कट होत आहे. ठीक आहे, मग बघा इथं विल बी गिवन राईट. ऑल द पार्टिसिपेंट्स विल बी गिवन प्राइजेस टुमारो. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ऑगरी राईट. ऑगरी यासाठी आपल्याला काय करायचे, सिनोनिम द्यायचे, समानार्थी शब्द द्यायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, प्रोफेसी. आता ऑग्युरी म्हणजेच काय माहिती आहे का, भाकीत करणे, भविष्य वर्तविणे. तर याचा आपण काय देऊ शकतो, सिनोनिम समानार्थी शब्द. प्रोफेसी हा शब्द योग्य आहे याच्यामध्ये. पुढचा प्रश्न. आउट ऑफ 4 ऑप्शन्स चूज द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस फॉर द गिवन सेंटेन्स. आता इथं काय दिलं बघा, वाक्य आपल्याला ऑलरेडी पॅसिव्हमध्ये दिले त्यांनी आणि याचा आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस शोधायचं आहे. बघा वाक्य पाहावं अगोदर. शी वॉज कॉंग्रॅच्युलेटेड बाय हर टीचर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स. ठीक आहे, तर बघा इथं काय म्हणले, वाक्य थोडं वर घेतो मी अजून. हां चला ठीक आहे, दिसते का, ओके. बघा इथं काय म्हणले, शी वॉज कॉंग्रॅच्युलेटेड बाय हर टीचर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स. ठीक आहे, याचं आपल्याला काय करायचं आहे आता, याचं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला. तर यासाठी योग्य उत्तर इथं बघा पर्याय क्रमांक 3. आता पर्याय क्रमांक 3 येतोय बघा राईट. आता इथं बघा, तर बघा आता इथं पर्याय क्रमांक 3 कसं उत्तर येत आहे राईट. आता पहिलं काय घेऊ आपण, हर टीचर अगोदर घ्यायला पाहिजे बरोबर सब्जेक्टनुसार. ठीक आहे, हर टीचर घेतलं. त्याच्यानंतर बघा इथं वाक्यामध्ये वॉज आले बघा सुरुवातीला राईट. मग वॉज आला, आपल्याला वॉज केव्हा यूज करतो आपण, सिम्पल पास्ट टेन्समध्ये वाक्य असेल तर. मग मला सांगा पॅसिव्हमध्ये आपण वॉज घेतो पण ॲक्टिव्हमध्ये घ्यायची गरज आहे का, नाही राईट. मग इथं वॉज कट होणार आहे आपलं. डायरेक्ट बघा हर टीचर कॉंग्रॅच्युलेटेड. आता शी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, हरमध्ये राईट. त्याच्यानंतर ऑन हर ब्रिलियंट परफॉर्मन्स, हे काय चेंज होणार नाही आपलं. तर पर्याय क्रमांक 3 एकदम योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड. बघा मित्रांनो, स्पेलिंग थोडे पाठ राहू द्या कारण की मी PYQ जेव्हा चेक केलं त्यांनी स्पेलिंगवरती बराच जोरसुद्धा दिलेला आहे. बघा इथं काय दिलं, करेक्टली स्पेल्ड वर्ड. तर यासाठी उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. ब्युरोक्रेसी राईट, BUREAUCRACY. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील. शी इज लिव्हिंग द कंट्री ऑफ फॉर अ गुड. बघा इथं काय म्हणले, शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर अ गुड. आता फॉर अ गुडला त्याने अंडरलाईन केले. आता वाक्य खाली काय दिले पाहू आपण. गेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड, सॉरी इडियम्स राईट. फॉर अ गुड म्हणजे काय आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 1 फॉर एव्हर. काय येतं, फॉर एव्हर. शी इज लिव्हिंग द कंट्री फॉर एव्हर. पुढचा प्रश्न. ही मस्ट अबस्टेन हेल्थ अल्कोहोल टू इम्प्रूव्ह हिज बॉडी राईट. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं बघा, इथं योग्य प्रिपोजिशन टाकायचं आहे राईट. ही मस्ट ॲबस्टेन हेल्थ अल्कोहोल टू इम्प्रूव्ह हिज बॉडी. इथं दिलं नाही. ठीक आहे, तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 फ्रॉम येतं. काय तर फ्रॉम यायला पाहिजे. पुढचा प्रश्न. फ्रॉम द गिवन ऑप्शन्स रिप्लेस द अंडरलाइन वर्ड्स विथ द करेक्ट वन टू मेक द सेंटेन्स कोहरंट राईट. आता इथं बघा, तर इथं बघा वाक्य आपण वाचून घेऊ अगोदर. रिमेंबर टू प्रिपेअर द प्रोजेक्ट डिलिजंटली अँड कॉशन राईट. आता याच्यामध्ये काहीतरी चूक वाटते बघा तुम्हाला. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. फक्त डिलिजंटला अंडरलाईन केलं, सॉरी हायलाईट केलं मी, आणि कॉशनला सुद्धा हायलाईट केलेलं आहे राईट. तर याच्यामध्ये आपल्याला त्यालाच आपल्याला कसं करेक्शन करता येते आपल्याला चेक करायचे. बघा यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 डिलिजंटलीच राहील. फक्त आपल्याला कॉशनच्या जागी काय करावं लागेल, कॉशियसली राईट. पर्याय क्रमांक 4 उत्तर योग्य राहील यासाठी. पुढचा प्रश्न. विच पार्ट ऑफ द फॉलोइंग प्रोवर्ब विल सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा इथं काय म्हणलं, आता इथं आपल्याला काय दिलेत, प्रोवर्ब दिलेत, मनी दिलेत अगोदर त्यांनी राईट. आता मनी दिलेत, मग आपल्याला काय करायचं, इथं जे वाक्यामध्ये अंडरलाईन पार्ट आहे तर त्याला कोणत्या मनीद्वारे आपल्याला रिप्लेस करता येते हे सांगायचं राईट. पहिलं वाक्य बघा, ॲट 70 इट इज बेटर टू रिमेन ॲक्टिव्ह दॅन टू बी आयडल. ठीक आहे, तर हे आता आपलं वाक्य आहे. याचा अर्थ काय होतं बघा, 17व्या वर्षामध्ये समजा रिकामा असण्यापेक्षा काहीतरी ॲक्टिव्ह असलेलं बरं. तर यासाठी आपल्याला हे जे हायलाईट केलेली लाईन आहे ना लाल ह्याच्यामध्ये, तर याचा आपल्याला रिप्लेस कसं करता येते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 बेटर टू विअर आउट दॅन टू रस्ट आउट. बघा हे आपण रिप्लेस करू शकतो, बेटर टू विअर आउट दॅन टू रस्ट आउट. पुढचा प्रश्न. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. बघा फिल इन द ब्लँक आहे, वाक्य पहिलं वाचून घ्या. दे द ग्राउंड टू प्लांट द सॅपलिंग राईट. तर यासाठी इथं 4 पर्याय दिलेत. उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 डग राईट. डग, दे डग द ग्राउंड टू प्लांट द सॅपलिंग. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 डग. आता हे डग कशाचं आहे माहिती आहे का, डग हे डिगचं V2 आणि V3 सेम फॉर्म येतं. पुढचा प्रश्न. रिप्लेस द अंडरलाईन प्रिपोजिशन विथ द करेक्ट वन फ्रॉम
द गिवन ऑप्शन्स टू मेक द सेंटेन्स कोरंट, राईट. आता इथं बघा TCSमध्ये काय करायला त्यांनी हे जे मोठी लाईन आहे हे भलतीच मोठी करून दिलेत, कारण की आपल्या याच्यामध्ये वाचण्यामध्ये वेळ चालला आहे. तर होईल तेवढं तुम्ही डोळ्याची स्कॅनिंग करत चला, कारण की एवढा वेळ आपल्याकडे नसतो तिथं क्वेश्चन सोडवताना. तर बघा इथं काय दिलं त्यांनी, यू कॅनॉट ट्रॅम्पल ऑफ माय ड्रीम्स, आय एम मेड ऑफ स्टर्नर स्टफ. बघा इथं काय म्हणलं त्यांनी, राईट. तर इथं आपल्याला ऑफला सुद्धा रिप्लेस करता येतं का ते त्यांनी विचारलेलं आहे, राईट. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 2 ऑन, राईट. यू कॅनॉट ट्रॅम्पल ऑन माय ड्रीम्स, आय एम मेड ऑफ स्टर्नर स्टफ. पुढचा प्रश्न, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम द ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस, राईट. बघा इथं पुन्हा ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह आले. वाक्य काय दिलं बघा, एकदम सोपं वाक्य आहे. दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन. बघा दे टीच स्टुडंट्स ऑनलाईन वाक्याचं लॅपलं सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. पॅसिव्ह करताना आपल्याला फॉर्म्युला काय येतो, ऑब्जेक्ट प्लस MAs प्लस त्याच्यानंतर V3 त्याच्यानंतर प्लस बाय सब्जेक्ट. पहिलं ऑब्जेक्ट बघा याच्यामध्ये काय स्टुडंट्स आले. मग आता मला सांगा MAs पैकी स्टुडंटसोबत काय जाते, आर जाते, राईट. तर त्याच्यानंतर काय येणार आहे आपलं V3 येणार आहे. मग टीचचं V3 काय येते, टॉट येते. काय येते, टॉट येते, राईट. आता बिंगवाला हे शब्द येणार नाही तिथं, राईट. आता टीचचं टीच कधीच राहणार नाही. हे दोन्हीसुद्धा पर्याय आपले कटलेत. उरलेत आपले फक्त 2च पर्याय, राईट. मग आता यासाठी बघा इथं जे सब्जेक्ट दिलं ना दे, तर त्याचं पॅसिव्हमध्ये काय होतं माहिती आहे का, बाय देम होते, बाय देम. यासाठी पर्याय क्रमांक उत्तर 2 आहे बघा. स्टुडंट्स आर टॉट ऑनलाईन बाय देम. पर्याय क्रमांक 2 उत्तर योग्य राहणार आहे आपलं. पुढचा प्रश्न, चूज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ द इडिओमॅटिक एक्सप्रेशन फ्रेज. बघा इथं ब्लॅक शिप म्हणजे काय आपल्याला सांगायचं, एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे, राईट. पर्याय क्रमांक उत्तर इथं 4. मी डायरेक्ट अर्थ सांगतो, अ डिसफेवर्ड पर्सन इन अ ग्रुप, ब्लॅक शिप. पुढचा प्रश्न आहे, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. बघा पुन्हा ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह वॉइस. मित्रांनो मी तुम्हाला अगोदरच सांगितले, जसं आपण PYQ जर तुम्ही चेक केला TCSचे, तर त्यांनी ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस आणि डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच याच्यावर त्यांनी बराच जोर दिलेला आहे, ठीक आहे. तर बघा इथे त्यांनी वाक्य दिले, ही विल बी ऑब्लिश टू वर्क टुगेदर, राईट. ही विल बी ऑब्लिश टू वर्क टुगेदर. हा 1 मिनिट, पण इथं वाक्य थोडं चुकलं आहे आपलं. इथं काय करायचं, फ्रॉम द ॲक्टिव्ह वॉइस टू पॅसिव्ह नाही, फ्रॉम पॅसिव्ह टू ॲक्टिव्ह करायचं, राईट. PV टू AV करायचं आहे आपल्याला, राईट. इथं ऑलरेडी वाक्य कारण की पॅसिव्हमध्ये चाललं आहे. तर यासाठी आपल्याला ॲक्टिव्ह वॉइसमध्ये येतं बघायचं, द सर्कमस्टन्सेस विल ऑब्लिज हिम टू वर्क हार्डर. तर ह्याचं उत्तर हे येणार आहे. पुढचा प्रश्न, चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. प्रिपोजिशन आपल्याला द्यायचं आहे, आय रिसाइड अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राउडेड सिटीज. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक 4 स्मॉल आहे. आय रिसाइड ॲट, रिसाइडसोबत कधी पण ॲट जाते, ध्यानात ठेवा, राईट. आय रिसाइड ॲट अ स्मॉल टाउन अवे फ्रॉम द क्राउडेड सिटीज. त्याच्यानंतर बघा पुन्हा एक वाक्य आहे, प्रिपोजिशन आपल्याला इथं भरायचं आहे. आफ्टर अ लॉंग ड्रॉन लेगल बॅटल द मॅन फायनली गॉट पोझेशन हिज हाऊस, राईट. ठीक आहे, खूप मोठ्या लिगल बॅटलनंतर एका माणसाला त्याच्या घराची ठीक आहे मालकी हक्क मिळालेला आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला ना प्रिपोजिशन द्यायचं. तर यासाठी योग्य उत्तर येतं बघा, ओवर तर येत नाही, OFF ऑफचा प्रश्न येत नाही, ठीक आहे. अगेन्स्ट तर नाहीच, तर येतं काय पर्याय क्रमांक 4 ऑफ, राईट. पोझेशन ऑफ हिज हाऊस, त्याच्या घराचा ताबा. पुढचा प्रश्न, तर मित्रांनो आता उत्तरे देण्याची वेळ तुमच्यावरती आलेली आहे. बघा 31वा प्रश्न मी तुमच्यासाठी दिला आहे. वाक्य पहिलं वाचून घ्या. आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव्स चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. सबस्टिट्यूटेड आपल्याला सांगायचे. बघा इथं काय म्हणले, अ कलेक्शन ऑफ शिप, अ कलेक्शन ऑफ शिप. तर यासाठी आपल्याला पर्याय दिलेत बघा 4 आहेत, मस्टर, फ्लॉक, प्राईड आणि आर्मी. जो पर्याय बरोबर असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये द्यायचा आहे, सांगायचा आहे. तर बघा मित्रांनो, आपण बरेच प्रश्न आपण कवर केले आहेत, कारण की आजचा हा आपला 11वा पेपर आहे. त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या पेपरमध्ये वेगवेगळे क्वेश्चन घेतलेले आहेत आणि हे सगळे प्रश्न आपण TCS या पॅटर्ननुसारच घेत चाललो आहोत. आणि आपली मराठी ग्रामरची वेगळी सिरीज चालू झालेली आहे, GSE सुद्धा वेगळी सिरीज आपण चालूच केलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढील पेपरसोबत. धन्यवाद.